तर आला आहे, पण आमचा विषय तेच आहे का आमची भरती व्हायला पाहिजे. बिलकुल. महत्वाचा विषय आहे का जे पद भरती आहे ते एवढे वर्षांपासून पेशा भरती असेल. आता आमच्या पेशा भरतीचा सुद्धा विषय आला होता का जेणेकरून मुख्य सचिवकडे बसलो, नंतर 2 दिवसात आम्ही त्याचा आदेश काढू, पण ते पेशा भरती सुद्धा आतापर्यंत प्रलंबित आहे. इथले जे म्हणजे महाराष्ट्र शासनातले जे अधिकारी जे आहे सचिवालयातले काही आमदार पाडवी साहेबांना गंभीर घेत नाही ते. नाही, विषय कसा आहे, आता जेव्हा विषय आला नंतर आम्ही विषय मांडला नंतर आमच्या समोर तर सांगतात ते आता आम्ही करून घेऊ, पण जे पद भरतीच्या पेशा भरतीच्या विषय मुख्य सचिव बरोबर झाले होते ते 2 दिवसात करू असं आम्हाला सांगितलं गेल्यानंतर नंतर विचारलं तर ते अजून कोर्टामध्ये मार्गदर्शन सूचना मागवली आहे. जेव्हा कोर्टाने सांगितलं 50% आत भरती असेल ते भरून घ्या, कारण पेशा भरती करताना पेशाला 50% 60% हा काही विषय नाही. जेव्हा सरकार एकूण 72% भरत्या करू शकतो आणि आदिवासींचे 50% सांगताना तरी 50% भरती करा असं आमची मीटिंग झाली. मीटिंग झाल्यानंतर तरी अजूनही 2 महिने झाले, त्याच्यावर काही तोडगा निघत नाही. मुद्दाम टाळाटाळ करता का काय हा असं आम्हाला वाटतं. आदिवासींच्या प्रश्नावर मुद्दामून टाळाटाळ होते असं तुम्हाला वाटतं? नाही, असं तर आहेच, कारण ते लवकर निर्णय करून आमच्या आदिवासींचे प्रश्न सोडवायला पाहिजे, पण ते आज तसं काही दिसत नाही. म्हणून आज मान्य जिरवड साहेबांकडे या पूर्ण महाराष्ट्राचे जेवढे आदिवासी संघटना आहे, आदिवासीवर जे काम करणारे संघटना जेवढे आहेत त्यांच्या मान्य जिरवड साहेबांकडे 7 वाजता आमची मीटिंग आहे. कारण जो विषय आहे वर्षांपासून ते 10 वर्षाचे ते नोकरी करणारे मुले असेल किंवा आदिसंख्या पद असेल किंवा पेशा भरती असेल, याच्यावर जे आमची मीटिंग आहे जिरवड साहेबांकडे 7 वाजता आहे. कारण वर्ष ते विषय मीटिंगमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले का